राम कृष्ण हरी जय राम कृष्ण पकवानाच्या वडी काढल्या का पकवानाच्या वडी काढल्या का वडी नाही ना काढल्या कालच्या कीर्तनामुळं जास्त झालं थोडा कमी का दोन घडा दोन दोन हा
वरचा सूर जरा चढ जरा फिरून बघा बरं पप्पा फिरून बघा बरं थोडा कमी करा थोडा कमी ठेवा वर जातो जरा करा कमी खाली खाली घेऊन लावा मग लक्षात येईल करा कमी हा करा कमी कमी करा जाऊ वा करा कमी पुढी चांगली आहे अनुभव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दर्शने पापनाशे दर्शने पापनाशे दर्शने काम क्रोधा नाही चाली बुद्धी झाली समता बुद्धी झाली समता देवतया जवळी असे पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे जवळी असे देवतया जवळी असे पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने Oh,
ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा
पापनासे दर्शन पापनासे दर्शने हा 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 पापनासे पापनासे दर्शने रे ना रे ना पापनाचे दर्शने दर्शने
अनुभव ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दरोशने ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दरुशने काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता देवतया जवळी असे पापनाशे दरुशने तुका म्हणे भेदाभेद तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोणी तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोणी देवतया जवळी असे पापनाशे दरुशने समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि मोठ्यानं असं वाजवा की सॉरी बिघड वाटतोय काहीतरी असो समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुळशीमाला कंदरम कंजनेत्रम जरा जरा गट्टी अलीकड वडा सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम भाऊ गट्टी जरा हाना अलीकडे अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम असं हा तिकडचा बी हा हा वा बस 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 अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांभोज तेजस्फुरदिक् प्रदेशम विदिंद्रादिदेवै सदा स्तूयमानम समाधिस्थ मूर्तीं भजे ज्ञानदेवम शायपूड चांगले माईक लावल्यावर वेगळी वाजते आणि माईक बंद केल्यावर स्वरात वाजते काहीतरी मिस्टेक झाली असली पाहिजे असं आत्मरूप गणेशू केले आस्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अभिनव वाघ विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मदरधई सद्गुरु जे नेतारिलो हा संसार पुरू मनोनी विशेष अत्यादरू विवेकावरी शरण शरण जी हनुमंता तुझा आलू रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदा वाव्या सुभटा योंत प्रविश्य ममवाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवती पुरुषाय तुभ्यं मस्तक माझा पायावरी या वार करी संताचा या वार करी संताचा मस्तक माझा पायावर या वार करे संताचा वार करे संताचा
वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम नाम अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशी दरुषणे कामक्रोधा नाही चाली होती झाली समता तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंटोनी देवतया जवळी असे पापनाशी दरुषणे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनासाठी निवडलेला अभंग विश्वसंत महाराष्ट्रभूषण वैराग्य महामेरू पंढरी पथसाधक भगवान श्री पांडुरंगरायाचे लाडके भक्त तसंच सर्व संत हृदय सम्राट श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा अभंग संतपर प्रकरणातील असून या अभंगाद्वारा जो परमात्मा विश्वात व्याप्त आहे या व्याप्त परमात्म्याचा अनुभव ज्या महात्म्यांना आहे अशा महात्म्यांच्या दर्शनाने सर्वसामान्य संसारिक जनांची अज्ञानी पामरांची पाप नष्ट होतात। कारण त्यांच्या अंतःकरणात किंवा त्यांच्या ठिकाणी या महात्म्यांच्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची विषमता नाही, उलट सर्व भूतमात्रांविषयी ज्यांच्या अंतःकरणात समता हा गुण नांदतो आणि ज्यांनी भगवान परमात्म्याला हृदयात साठवण्यासाठी काम क्रोधादिकांवर मार केलेला आहे, काम क्रोधादिकांना बाहेर घालवलेलं आहे, असे परमतत्वात आणि जगतात केवळ परमात्माच भरून उरलेला आहे अशी अभेद वृत्ती ज्यांची झालेली आहे किंवा जे अभेद वृत्तीला स्थिरावलेले आहेत अशा महात्म्यांच्या जवळ परमात्म्याचं अखंड वास्तव्य आहे आणि त्याच महात्म्यांच्या मुळे सर्वसामान्य जनांची पापं नष्ट होत आहेत असं या अभंगाचं साधं आणि सोपं विवेचन मी आपल्या पुढं मांडलं। आता जय विठ्ठल करायला काय हरकत नाही, आपली कीर्तनाची वेळ संपली आता, कारण फक्त आता एक तास उरला शंकर बुवाशी, एका तासात आपण चिंतन करायचंय, होता होईल एवढं चिंतनावर भर देतो। मी काही सर्व जनश्रुत कीर्तनकार नाही, मी सामान्य आहे। त्यावेळा तुम्ही सर्वजण गुणीजन गायक वादक मंडळी, मृदंगाचार्य मंडळी, आमची आळंदीकर प्रेमी मंडळी, गुणीजन वारकरी मंडळी, तसंच आमची काही गुरुबंधू मंडळी, त्याच्यामध्ये आमचे सागर महाराज तोडकर, धीरज महाराज यादव, ही काही बरीचशी मंडळी, विशेष तुमच्या इथं मला ज्यांच्यामुळं येता आलं हरिभक्तीपरायण, ज्यांच्यासोबत 3-4 वर्षापासून तुकोबारायांच्या सोहळ्यात वारी केली, चाललो त्यांच्यासोबत, काही भजन घडलं मला, असे आपल्या या सानपाडा गावातच राहतात, सानपाडा परिसरातच राहतात हरिभक्तीपरायण, आपले सर्वांचे आणि परमार्थाचं अतिशय वेळ असलेले हरिभक्तीपरायण आणि तसंच संस्थेचे जुने विद्यार्थी हरिभक्तीपरायण मनोहर महाराजांच्यामुळं मला इथे येणं झालं। या निमित्ताने ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या गाठीभेटी, त्यात आमचे आवटी काका असतील, अजून आमचे खंडू असतील, हे काही आवटे महाराज, काही गुणीजन गायक वादक, काही परिचित सुपरिचित अपरिचित, सगळ्यांच्या चरणावर विनम्र माथा टेकवितो आणि काहीशा वेळा चिंतन करतो। खरं तर आज तुम्ही एवढी मोठी माणसं समोर कीर्तनाला बसला, मला दडपण यायला लागले, कारण तुम्ही कोंडाजी बाबा डेऱ्यांच्या फडात तयार झालेली माणसं, कोंडाजी बाबा डेऱ्यांच्या आणि अनुग्रहाने परिपूर्णत्वाला पोहोचलेली तुम्ही माणसं, माझ्यासारख्या साध्या माणसाला तुम्ही इथं चिंतनाची सेवा दिली। भगवान करो तुमच्या अंतःकरणात असणाऱ्या भगवान परमात्म्याला साक्षी ठेवून उर्वरित वेळ चिंतनात घालू। तसं तर आज तुमची कीर्तनाची भूक जरा वेगळ्या पद्धतीने, कारण आपण इथून उद्यापासून पुढं आणि कालपर्यंत, पहिल्या दिवसापासून कालपर्यंत आपण कीर्तन श्रवण केली,
ती अमृताची भूक तुम्हाला होती, तुम्हाला अमृत मिळालं, उद्यापासूनही अमृत मिळणार आहे. पण आजचं कीर्तन मात्र तुम्हाला फळकवणी ताकावरच भागवावं लागेल. कारण काय, मी काही इतका ज्ञानी नाही, मी सर्वसामान्य साधा मनुष्य आहे, साध्या साध्या वारकऱ्यात राहणारा मनुष्य आहे. त्यामुळे कदाचित माझ्या कुसंकल्प स्वभाव दोषामुळे, माझ्या चंचल वृत्तीमुळे, शिवाय माझ्या ठिकाणी असणारा शब्द दरिद्रीपणा, याच्यामुळं कदाचित तुमच्या कानावर जर चुकीचं चिंतन ऐकू आलं तर, आणि जर तुम्ही सर्व सांनपाडेकर समस्त रहिवासी मंडळी जर तुमच्याजवळ आई वडिलाचं काळीज असेल तर शंकरबुवाला माफ करा. नाही माफ केलं तरी माझं काय बिघडायचं नाही. हे त्याच्यासाठी आहे ना, तो बघून घे. फक्त एवढंच आपलं काम आहे. ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या वेळेला आपल्या मुखाने दुसऱ्याच्या हाताने टाळी वाजून भजन करा. काय चुकलं काय? हा, आपल्याच हाताने टाळी वाजून भजन करा. पुंडलिक वरदा ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे समस्त सांनपाडा रहिवासी मंडळातर्फे चालत असलेला माघी गणेश उत्सवाच्या निमित्ताने आणि हा कीर्तन महोत्सव, ग्रंथराज, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह आणि आजच्या दिवसाची चिंतनाची सेवा माझ्याकडे लाभली. मी माझं भाग्य समजतो. या निमित्ताने तुम्हा सर्व भक्तप्रेमींचं, तुम्हा सर्व संतप्रेमींचं दर्शन या निमित्ताने झालं. आपल्या हा सप्ताहाला अतिशय थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आहेत. काल ज्यांचं कीर्तन आयोजित होतं ते हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज गुले बाबा, तसंच हरिभक्तीपरायण विकासानंद महाराज, आणखी या निमित्ताने आणखी काही आपली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, सर्वांच्या कृपेने, सर्वांच्या अनुकंपेने, सर्वांच्या कुशल मार्गदर्शनाने आणि कुशाग्र कामगिरीने तो संपूर्णत्वास पूर्णत्वास जाणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील आजची तिसऱ्या दिवसाची चिंतनाची सेवा माझ्याकडे लाभली. मी माझं भाग्य समजतो. या निमित्ताने जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग गाथ्यातील संतपर प्रकरणातला अभंग आणि संत महात्म्यांचा, जगद्गुरु तुकोबारायांचा संत महात्म्यांबद्दलचा देवप्राप्तीचा किंवा देवप्राप्तीबद्दलचा असणारा अनुभव या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय प्रतिपादित करतात. ठल सुजन मायबाप, मनुष्य लोकात आपण विचार करू गेलो तो अनुभव नाही असा एकही मनुष्य सापडणार नाही. अनुभव नाही अशी एकही व्यक्ती सापडणार नाही. सगळ्या वस्तू, सगळ्या गोष्टीचा, सगळ्या पदार्थांचा अनुभव सगळ्यांनाच असतो असं नाही. एका वस्तूचा अनुभव असला तर दुसऱ्या गोष्टीच्या वस्तूच्या अनुभवाबद्दलचा आणि अभाव कोणाच्या तरी ठिकाणी असतो. सगळ्यांचाच अनुभव एक वाक्यतेचा नाही. पण भक्ती रसाने ओतंबून ज्यांचं जीवन गेलेलं आहे, नवे भक्ती तत्वासाठीच, भक्ती रसामृतासाठीच ज्यांचं जीवन आहे, भक्ती रस घेऊनच जे जन्माला येतात, अशा संत महात्म्यांचा, अशा महात्म्य मुनींचा अनुभव मात्र एक वाक्यतेचा आहे. तुमच्या आमच्या अनुभवात एक वाक्यता नाही. आपला अनुभव भारी तर कुठपर्यंत चालतो. आपल्या अनुभवाची परिसीमा विशिष्ट काळापर्यंत, विशिष्ट मर्यादेपर्यंत चालते. विशिष्ट त्याला आपली सीमारेषा आहे आपल्या अनुभवाला. मग सांगा, मनुष्य मात्राधिकाचा अनुभव काय? तुमच्यासह मी सुद्धा आणि माझ्यासह तुम्ही सुद्धा. सांगा बरं, माणसाचा अनुभव काय? जाऊ द्या, आपल्याला कोणकोणत्या वस्तूचा, गोष्टीचा अनुभव येतो? नाही.
अहो मनुष्य मात्र शरीर अनुभव घेण्याचंच आहे, पण आपला अनुभवाची रेषा, आपल्या अनुभवाची धाव कुठंपर्यंत आहे हो? आपल्या अनुभवाची धाव फक्त संसारापुरतीच आहे. वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य, ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेच आपल्यासाठी आहे. हो, आपल्याला हेच नित्य उठून या खावयाची चिंता, याच अनुभवापर्यंत, आपल्याला संसारातल्या अनुभवापर्यंत विचार करू गेलं तर आपला संसारही पूर्णत्वाला जात नाही. हा आपला अनुभवातला कटू अनुभव आहे. आपला संसार पूर्णत्वाला जातच नाही हो, जातच नाही. मलाही एकेकाळी अशी इच्छा होती, मलाही असं वाटत होतं, मला आमदार झाल्यासारखं वाटतं. पण बघितलं तर मी कीर्तनकारच होऊन बसलो आहे का नाही. मला वाटत होतं कुठली तरी योजना माझ्याही हातात येईल, पण तसा अनुभव मला प्राप्त झाला नाही. मी माझ्या प्राक्तनानुसार या दशेला येऊन पडलो. कदाचित हे माझं भाग्य श्रेष्ठच आहे. मला मुद्दा सांगायचा असा, तुमचा माझा अनुभव, आपण संसारात किडे मुकडे म्हणून जन्माला आलो. काय पुय पंखीचे किडे चिडशे घेती, ज्ञानोबाराय वर्णन करतायत. आपण संसारातले किडे म्हटलो तरी चालेल. मग हा जो संसार आहे, या संसारातला तुम्हा मला अनुभव काय? नित्य उठून या खावयाची चिंता, वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य, ल्यावे खावे बरे असावे सदैव, हाच अनुभव आपल्या सर्वांचा एक वाक्यतेचा आहे. पण सांगा बरं, या संसारातही तुमच्या आमच्या अनुभवाची एक वाक्यता आहे का? नाही. मला जो अनुभव आहे तो माझ्या मुलाला नाही. माझ्या मुलाला जो अनुभव आहे तो त्याच्यापेक्षा लहान असलेल्या भावाला त्याच्या अनुभव तो नाही. किंवा त्याचा जो कोणी चुलता आहे, वडील आहेत, त्यांना जो अनुभव आहे तो त्यांना आहे का? नाही. घरात 10 माणसं असली तरी 10 माणसाचे अनुभव आणि 10 माणसाच्या अनुभवाकार झालेली वृत्ती भिन्न भिन्न प्रकारची आहे. त्यामुळं आपल्या अनुभवात एक वाक्यता नाही आणि आपल्या अनुभवाला पूर्णविराम नाही. तसं संत महात्म्यांच्या अनुभवाला परामतत्वाचा, परमात्मबोधाचा पूर्णविराम आहे. म्हणून संत महात्म्यांचा, मुनी महात्म्यांचा अनुभव आपल्याही पेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. ठला विठ्ठला. आमच्या अनुभवात जर विचार केला एखाद्या, ज्याला अनुभव आहे त्या समवयस्क असलेल्या माणसाने एकमेकाला अनुभव सांगितला तर त्याचं आणि योग्य देवाणघेवाण, योग्य विचाराची देवाणघेवाण झाली म्हणा. पण त्याच्यापेक्षा कमी वयाचा जर कोणी असेल आणि त्या क्षेत्रातला नसेल, मग अनुभव सांगण्यात काय व्यर्थ आहे? काय गम्य आहे का? नाही. ते जसं व्यर्थ आहे. उदाहरण अतिशय सोपं. गाणाराचा अनुभव वाजवणाराला आहे का? वाजवणाराचा अनुभव गाणाराला आहे का? कीर्तनाचा अनुभव सगळ्यांना आहे का? आणि सगळ्यांचा अनुभव कीर्तनकाराला आहे का? तुमच्या ही गोष्ट लक्षात येतच नाही का? अरे कोणाचाच अनुभव, कोणाच्याही मताशी कुठलाच अनुभव कोणाचा मताशी मिळून येत नाही. सोपं उदाहरण सांगतो. 80 वर्षाचे म्हातार बाबा, 80 वर्षाचे, ज्यांचा संसार करून संपलेला आहे, ज्यांनी कष्टाची कमाई केली, भावाची जमीन आपल्या नावावर करून आपलं म्हणजे कष्टाने मिळवली आणि भावालाही कष्टाने जमीन घेऊन दिली असं म्हणायचं होतं, आहे का नाही? भाऊ बंधू जणू म्हणजे दोघेही भाऊ राम लक्ष्मणासारखे वागतायत. आणि जो थोरला भाऊ रामाचं आचरण करून आणि आपल्या कुटुंबाचं भरण पोषण करतो आहे आणि त्याने उत्तम प्रकारे संसारात प्रगती मिळवली. उत्तम प्रकारची जमीन खरेदी करणं म्हणा, घर चांगलं बांधणं म्हणा, मुलांना चांगल्या पदवीवर नोकरी ठेवलं म्हणा, मुलींना पळून जायला मुलींना चांगल्या पदवीवर शिक्षण देणं म्हणा. एवढं सगळं काय चुकतंय का काय माझं? हा, चुकतंय. मी अगोदर क्षमा मागितली. एवढं सगळं करून ज्याचं भागलेलं आहे आणि आता आयुष्याचं उतार म्हणजे आयुष्य समाप्तीच्या आणि
परिसमाप्तीच्या मार्गावर असलेलं ज्या मनुष्याचं आयुष्य जो 80-85 वर्षाचा आहे, त्या म्हाताऱ्या माणसाला, वयोवृद्ध जाणकार माणसाला एक 10-12 वर्षाचा पोऱ्या, 10-12 वर्षाचा मुलगा सहज बोलता बोलता म्हणतो, बाबा संसार करणं फार अवघड गोष्ट आहे आणि संसारासाठी लागणारं जे द्रव्य आहे ते तर कमवणं अतिशय दुरापास्त गोष्ट आहे. त्यापेक्षा संसार सांभाळणं सुद्धा अवघड गोष्ट आहे. हे चांगल्यांना आणि संसार करता आला नाही, तिथं तुमच्यासारख्याची काय बात? कोण सांगतोय? कोण सांगतोय? या अनुभवाला काही गम्यता आहे का? नाही, या अनुभवाला गम्यता नाही. 12 वर्षाच्या मुलाने जसं म्हाताऱ्या माणसाला अनुभव सांगणं हे वृथाच आहे ना, हे वृथाच आहे. मग योग्य कोणतं आहे? 80-85 वर्षाच्या माणसाने लहानग्या मुलाला 12 वर्षाच्या किंवा त्यापेक्षा जास्त वर्षाच्या आपल्या मुलासमान असलेल्या, नातवासमान असलेल्या मुलाला संसाराच्या संबंधाने मार्गदर्शन करणं, व्यवहाराच्या संबंधाने मार्गदर्शन करणं हे योग्य आहे. मग आपल्या व्यावहारिक जगतामध्ये जर अनुभवाची सिद्धता हवी आहे तर मी तुम्हाला विचारतोय की भगवान परमात्म्याची भक्ती वा यथोचित परमार्थ साधण्यासाठी अनुभवाचं परिशीलन नको आहे की पाहिजे आहे हो? अर्थातच अनुभवाचं परिशीलन हवंय. अनुभव आपल्याला असला पाहिजे. मग का हो, आम्हाला अनुभव काय येत नाही? आम्हाला परमतत्वाचा, आम्हाला परमार्थाचा, भक्ती रसाचा अनुभव काय येत नाही? तर याचं कारण असं आहे, आपण या व्यावहारिक जगतात वावरतो आणि ज्याला आपण श्रेष्ठ संसार म्हणतो तो जन्ममरणात्मक संसार मिथ्या आहे. आणि मिथ्या असलेल्या संसाराबद्दल मनुष्य मात्राचं असलेलं प्रेम, म्हणूनच आपल्याला संसाराचं उल्लंघन होत नाही. संसारातून आपण परिवर्तनशील होत नाही. उलट किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे भजित, आगाऊ उपदने आणि निमने हे साचची मानने. ते तजीव लोक मी म्हणे संसारू हना. येते ना? मला चुकलं तर सांगी जाऊ. असं जेत जीव लोक मी म्हणे संसारून. कोणता? जन्म मरणात्मक संसार, जो आमच्या पाठीमागे अनादिकालापासून असणारा संसार. याही संसाराचा अनुभव आपल्याला पूर्णता नाही. म्हणूनच आपण संसारात अनेक जन्मांचं दुःख, अनेक मृत्यूचं दुःख, अनेक योनींमध्ये जन्म मरण हे आपण नित्य भोगत आल्यामुळे आणि संसारातील असलेल्या दृश्यमान वस्तूशी आपण आपली अंतःकरण वृत्ती तदाकार केल्यामुळे आपली अहंता, आपली ममता आणि देहाभिमान धारण करून आपण जो संसार करतो त्या संसाराचं उल्लंघन आपल्याच्याने होत नाही. नाही होत उल्लंघन, नाही होत उल्लंघन.
नाही होत उल्लंघन 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 नाही होत नाही होत उल्लंघन नाही होत नसता भिन्न दुसरे नसता भिन्न दुसरे नाही होत उल्लंघन नाही होत उल्लंघन नाही होत उल्लंघन नाही होत वा 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 तुमच्याकडे हातपाय आहेत ना जरा यांच्यासाठी टाळ्या वाजवा हा? नाही नाही यांच्यासाठी मी कशाचा आलाय कशाचा आलाय डोंबलाच्या चाली आमच्या वारकऱ्यांच्या चाली आपलं काही नाही आपलं काही नाही त्याच्या तर मनात आलं एक बटन दाबलं 72,000 नाड्यातलं एक बटन दाबलं वायर कट मग पाकिटं द्या नारळ द्या उपारणं द्या शाल द्या सगळ्या व्यर्थ मुद्दा सांगायचा आपल्याला संसारातून उल्लंघन होत नाही कारण नसता भिन्न दुसरे नसता भिन्न म्हणजे द्वैतात द्वैत असल्यामुळं मग कोणत्या प्रकारचं द्वैत आहे एक एक जन्म मरणाबद्दलची असणारी खंत आणि जन्मात येणारे भोगादी क्षीण आहे याच्यामुळे आपलं संसारातून उल्लंघन होत नाही मग या संसारातून ज्यांनी उल्लंघन केलं वा संसार जिंकला अशा महात्म्यांचा विशेष अनुभव आहे मग सांगा बरं काय अनुभव आहे त्यांचा या विश्वात परमात्मा सगळीकडे आहे असा त्यांचा अनुभव आहे महाराज आम्हाला तो अनुभव नाही का आपण आपल्यातलाच परमात्मा पाहत नाही मग विश्वातला परमात्मा कधी पाहू शकू माणसातलाच देव आपल्याला दिसत नाही म्हणून तर माणसाला आपण दुसऱ्या माणसाला बोलताना माणूस दुसऱ्या माणसाशी बोलताना सगळ्या प्राण्यांची यादी त्याच्या नावासमोर जोडतो तुमच्या लक्षात नाही आलं आपण माणूसच आहोत
पण माणसाला या सगळ्या प्राण्यांच्या उपमा दिल्या जात्यात. काय माकडासारखा आहे, काय गाढवासारखा राबतोय. अरे कधी कधी पोराची आईच पोराच्या बापाला म्हणते आमचा नवरा की नाही अगदी बैल आहे बैल. अरे मग तू लग्न का नाही केलं? कधी नाही माझ्यापेक्षा तुमचा अनुभव याच्यातला जास्त असेल कदाचित. बैल म्हटलं जातं, घोडा म्हटलं जातं, कुत्रा म्हटलं जातं, येते ना पहा लक्षात, गाढव म्हटलं जातं. या सगळ्या उपमा माणसाशी जोडल्या जातात का? याचं कारण आपल्यातलंच आपलं परमतत्व, आपल्यातलंच आपलं आत्मचैतन्य माणसाला माणसाचं ओळखता येत नाही. का ओळखता येत नाही? का ओळखता येत नाही? एक, अहंता म्हणजे देहाभिमान. दोन, ममत्व, देह संबंधित असणाऱ्या अनात्म वस्तूचा केलेला संग यामुळे. आणि तिसरी गोष्ट, आपण प्रत्येक मनुष्य मात्र जीव कर्माने प्रकृती दोषाने बद्ध असल्यामुळे आपल्यातलं आत्मचैतन्य आपल्याला प्रसन्न करून घेता येत नाही. एक, आपल्या ठिकाणी देहात्मवाद राहिला, आपल्या ठिकाणी देहाबद्दल आदर राहिला म्हणून आत्मचैतन्याचा विसर, आत्मबोधाचा विसर पडला. दुसरी गोष्ट, देहतादात्म्याने असणारे सर्व अहंकार आपल्या अंतःकरणात धारण केले म्हणून अहंकाराच्या भूताने प्रत्येक मनुष्याला झपाटलं म्हणून आपल्याला आत्मतत्व, आपला आत्मबोध होत नाही. आणि दुसरी गोष्ट, सद्गुरुनाथांचे पाय धरावे एवढी सबळता आपल्या ठिकाणी नाही. म्हणजे सद्गुरुनाथांच्याकडून जो परमार्थाचा अस्खलित अनुभव आहे, भक्ती तत्वाचा अनुभव आहे, तो मुनी महात्म्यांच्याकडून घ्यावा अशी आपली मुनी महात्म्यांच्या पर्यंत सेवा घडलेली नाही. म्हणजे आपल्या ठिकाणी असणारी बोधाची दुर्बलता या गोष्टीमुळे आपल्यातलं आत्मचैतन्य दर्शनाभूत होत नाही. एक, आपल्याला प्रत्येकाला देहाहंकार आहे, ज्ञानोबाराय वर्णन करतात. मनोनी प्राण्या कामी भरू देहाची वनी आदरू म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा स्वात्मसुखाचा अनुभव आपल्याला नाही का? देहावर आदर आहे. तुमच्यासह मी सुद्धा, आपलं देवावर प्रेम आहे की देहावर प्रेम आहे सांगा? मी पण तुमच्यातलाच आहे. तुमच्यासह मी पण म्हणालो आपल्या सर्वांचं प्रेम देहावर आहे. बर, नुसत्या देहावर आहे का? देह संबंधाने असणाऱ्या सर्व अनात्म गोष्टी पहा. अनात्म गोष्टी आहेत. वस्त्र, पोटासाठी लागणारं अन्न, अजून हे शरीर चांगलं राहावं म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे साबण, लक्स, हमाम, रिरील. तो काचेसारखा असतो, तो काय नाव? काचेसारखा नाही, तो आरपार दिसतो. पियर्स आपलं, हा ते काय तो असं आहे ना साबण. हा, या साबण जे आहे का नाही, लक्स, हमाम, डव, जॉन्सन बेबी, नाही तो लहान मुलांचा साठी जॉन, हे मोठ्या घोड्यांना कुठं आपण खाऊ. हो, जॉन्सन बेबी, रेक्सोना, विंबार, नाही तो भांडी घासायला नाही का. एवढे सगळी साबणं कशासाठी आहेत सांगा? आणि एवढंही होऊन सुद्धा देहावर इतकं प्रेम. जरी आंघोळ घासून घुसून केली, पोराच्या आईने मोरीत बसून आपल्या पाटणाची साल ना साल, त्या काय त्याला म्हणतात ते असं, तो कात्या म्हणा, म्हणजे भांडी घासायचा नव्हे, अंग घासायचं. त्यानं जरी घासून घासून काढलं तरी आंघोळ येतो. म्हणजे ते काय त्या टब मधून, टबच म्हणायचं ना, टब मधून बाहेर आल्यावर त्या कपाटाच्या समोर उभं राहून पुन्हा आणि वरून कीटकनाशक फवारणी,
म्हणजे सांगा, आपला देवावर आदर आहे की देहावर? आपल्याला आत्मा देहाबद्दल आदर असला पाहिजे, नाही असं नाही. हे त्यागावे ना भोगावे, एकनाथ महाराज सांगतायत. देहाबद्दलचा आदर असला पाहिजे, देहाला लागणाऱ्या वस्तू दिल्या पाहिजेत, पण गरजेपेक्षा जास्त दिल्या तर ते व्यर्थ ठरेल, हाव ठरेल. पण देहाला लागणाऱ्या वस्तू द्याव्यात. क्षुधा तृषा हरण करण्यासाठी अन्न पाण्याची गरज आहे. भूक लागल्यानंतर अन्नाची गरज आहे. भूक लागल्यानंतर तहान लागल्यानंतर पाण्याची गरज आहे. पण त्याच्यानंतर तंबाखू चोळण्याची काय गरज आहे सांगा? काही माणसं इतकी विचित्र, तिकडं जरी बसले तरी सिगरेट ओढतात. म्हणते त्याच्याशिवाय फोडतच येत. अरे काय त्याचा फोड, अरे काय किती अवघड आहे. मला मुद्दा सांगायचा आहे, आपण प्रत्येक जण, तुम्ही मीही, आपण देह अहंकाराने भुललो. याच्यामुळे आपल्याला आत्मबोधाचा विसर आहे. 2, देह संबंधाने असणारे सगळे अहंकार आपण आपल्याशी जोडले. देह संबंधाचे सगळे अहंकार, अनात्म वस्तू सगळ्या पहा. येरती माईके दुःखाची जनती, या सगळ्या आपण आपल्याशी जोडल्या. आणि त्याच्यामुळं आपल्या ठिकाणी असणारा अहंकाराचं भूत सतत नाचवतच आहे. घेवनी या छंद माझे हा घेवनी या छंद माझे ज्ञानोबराय म्हणतायत, जे बहुता एका आव्हांतरू अहंकाराचा भूत संचारू झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. अहंकाराचा भूत संचार प्रत्येक मनुष्य मात्राच्या अंतःकरणात राहिल्यामुळे आपल्याला आत्मबोध नाही. आणि तिसरी गोष्ट आहे बोधाची दुर्बलता. आपल्या जीवनात परमार्थ दशेची वाटचाल करूनही आपल्याला सद्गुरुनाथ भेटत नाहीत. कर्मसाम्य दशा संपत नाही. प्रारब्ध क्रियमान संचित यामध्ये भक्ती करूनही जर बदल घडत नसेल तर कुठंतरी भक्ती करत असताना, नामचिंतन करत असताना आपल्यामध्ये काहीतरी आडी आहे. आता काय आडी आहे तेवढं सांगा. दुसरी काही नाही. आपली आत्मवस्तू, आपली आत्मप्रभा प्रगट होत नाही. याचं कारण आहे अविद्या आणि अज्ञान. हे अज्ञान दृढमूलक आहे आणि अविद्येला घेऊन आपल्या अंतःकरणात प्रविष्ट होतं. म्हणून अज्ञानमूलक असलेलं आपलं हे म्हणजे अविद्येसह असलेलं आपलेलं हे अज्ञानच आपल्याला बोधापर्यंत येऊ देत नाही. मग अविद्या ही जावी आणि अज्ञानही जावं, म्हणजे माया सुद्धा निरसन व्हावी आणि प्रकृतीच्या असणारे दोष कार्य सुद्धा नष्ट व्हावेत. म्हणजे विषयासक्ती जावी, अंतःकरणात सत्वापत्ती निर्माण व्हावी, संसक्ती निर्माण व्हावी, पदार्थ भाविनी अंतःकरणात ज्ञानाबद्दल निर्माण व्हावी. पुढं जे जे काही मुनी महात्मे आहेत, जे जे काही साधू महात्मे आहेत, जे जे काही भक्तीच्या पंथावर चालणारे आहेत, त्यांना आपलं आत्महित विचारण्याची आपल्या ठिकाणी शुभेच्छा आशा आणि व्हावी. या सगळ्या गोष्टी होण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे? दुसरं काही नाही. थोडस तरी गा ऐशे करी या आटा पहारा माझारी. काय करायचे? मोटके निमिष भरी
देतो जा. ज्ञानोबा हरिपाठातच म्हणतायत का नाही, क्षणभरी क्षणभरी. पण हे क्षणभरी कुठपर्यंत कुठपर्यंत? ज्ञानोबारांच्या हरिपाठाचा शेवटचा अभंग पहा, शेवटचा अभंग पहा. सर्व सुख गोडी शाही शास्त्रे निवडी, त्यातलं पुढचं पद महत्वाचं आहे. रिकामा अर्धगडी राहू नको. आयुष्यभर परमात्म्याचा आठव कर. कधीतरी कोणत्या तरी जन्मात का होईना, पण परमात्म्याला दया येईल आणि ते तुमच्या ठिकाणची असणारी माया निवृत्त करेल. आपल्या अंतःकरणाची विषयाधिकांचं घर आहे, हे विषयाधिकांचं घर मोकळं होईल आणि अंतःकरण भगवत भक्तीच्या रस्त्याला लागेल. मग काय करावं लागेल? एक, परमात्म्याचा बोध होण्यासाठी अगोदर वेद, शास्त्र, पुराण, भगवान परमात्म्याच्या कथा, संत महात्म्यांच्या लीला, त्यांची चरित्र, त्यांचा महिमा, या गोष्टींची आपण मिळवल्या पाहिजेत. म्हणजे भक्तीच्या मार्गाला येण्यासाठी नामचिंतन अखंड, परमात्म्याच्या नामस्मरणाचा आणि जयघोष आपल्या मुखातून झाला पाहिजे. अजून काय केलं पाहिजे? स्वाध्याय देवतार्चनम शंकराचार्य सांगतात. स्वाध्याय घडला पाहिजे, म्हणजे आपल्या धर्मग्रंथाचं पठण मनन झालं पाहिजे. वेदशास्त्र पुराणावर आपला विश्वास पाहिजे. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना भगवंताचं नामचिंतनही तितकंच आपल्या मुखातून घडलंही पाहिजे. मग कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निकळ प्रबंध हे आपल्याकडून घडलं पाहिजे. वाचा गीत गाईजे, वाचा गीत गाईजे, गाता वाता श्रवणी ऐकिजे रया. दुसऱ्यानं गायलेलं सुद्धा नामचिंतन तेही ऐकावं आणि आपल्याही मुखात परमात्म्याचं नामचिंतन यावं. मग एवढे येण्यासाठी काय करावं लागेल? दुसरं काही नाही, मनुष्य मात्राने भक्तीच्याच रस्त्याला लागावं लागेल. ज्ञानोबारांची ओवी आहे, तरी झडझडोनी वहिलानी या भक्तीची या वाटेला जिया पावशी अव्यंग निजधाम माझे. भगवान परमात्मा सांगतायत, या मनुष्याने अविद्या अज्ञान आदी भाग निरसन होण्यासाठी भक्तीच्या रस्त्याला लागावं लागेल. मग शंकराचार्य सांगतायत, या भक्तीर ममोजिता. हा भक्तीच्या पंथाने अनेक मुनी महात्मे गेलेले आहेत. त्यांनी वेदशास्त्रांचा अभ्यास करून परमतत्वाची जाण करून घेतलेली आहे. का हो महाराज, आम्ही तुम्हाला विचारतो, तुम्ही परमतत्वाचा अनुभव घेत असताना कुठं कुठं परमात्म्याचा अनुभव पाहिला? तुकोबाराय सांगतायत, अहो मी 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 परमतत्वाचा अनुभव घेण्यासाठी अनेक जन्मांचे सायास केले. याची लागी वो केले नाना सायास, याची लागी वो व्रते उपवास. याची लागी आहे ना, याच्यासाठी अनेक प्रकारचे सयास व्रत वैकल्य केले. आणखीन याची लागी वो विषयाचा त्याग, विषयाधिकांचाही त्याग केला. निळोबरांची गवळण आहे. संत महात्म्यांनी एवढ्या सगळ्या वस्तूवर तिळांजली दिली. दिले संसाराशी पाणी, दिले संसाराशी पाणी, दिले संसाराशी पाणी, दिले संसाराशी पाणी. जी हरी धरिला मनी, दिले संसाराशी पाणी, दिले संसाराची आजी हरी धरिला मनी, दिले संसाराशी पाणी, दिले संसाराशी पाणी. किंवा संसारतीही केला पाठीमोरा, किंवा संसारावर पूज्य घातलं आहे की नाही प्रमाण. हा, संसारावर घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य. काय केलं? केवळ भक्तीच केली. का हो, तुम्ही भक्ती करीत राहिला. संसार, आम्ही संसार
प्रारब्ध वशात सोडला आणि परमात्म्याचं चिंतन केलं. आम्ही त्याच्यासाठी कष्ट केले. देवासाठी घेऊन अवघा भोग त्याजियाला सगळ्या भोगाधिकांचा त्याग केला आणि परमात्म्याचं चिंतन करण्यासाठी आम्ही एकांत गाठला. एकांतात परमात्म्याचं चिंतन आणि करीत असता आमची कर्मसाम्य दशा उजळली. आमच्या ठिकाणी विवेक वैराग्याची पहाट उमलली आणि त्या पहाटेच्या किरणांमध्ये ज्ञानाचं अमृत, ज्ञानाचा कलश घेऊन माझे श्री गुरु सद्गुरुनाथ मला भेटले. तै कर्मसाम्य दशा पुढं ऐशी कर्म ऐशी कर्मसाम्य दशा होयते तविरेशा. पुढं मग श्री गुरु पैसा भेट देती. श्री गुरु सद्गुरुनाथ भेटले आणि त्याने माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि प्रसाद देऊन केले सुखी. मग तुम्हाला सद्गुरुनाथांचा अनुग्रह प्राप्त झाला. तुम्ही काय केलं? तुकोबाराय सांगतायत, आम्ही संसारातली सगळी व्यसनं म्हणजे व्यसन रूपाने असणारा संसार त्याज्य मानला, विटाळ मानला आणि काय केलं? परमात्म्याच्या चिंतनात राहून हे जगच भक्तिमय करण्याचा आम्ही अट्टहास केला. हरी भजनी हे धवळीले जग, धवळीले कधी वाजवायचं. हरी भजनी हे धवळीले जग, धवळीले जग. हरी भजने धवळीले जग, हरी भजने जगताला सुद्धा भक्तीच्या रंगात, भक्तीच्या रसात न्हावून नेण्यासाठी आम्ही प्रयास केले. आणि काय केलं हो? आम्ही त्या आनंदाचे लाडू खाल्ले. तुका म्हणे खातो, ब्रह्मरसाचं पारण आम्हाला प्राप्त झालं, त्याचे लाडू आम्ही सेवन केले. आनंद काय ते तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. नका चर पडू घ्या रे तुम्ही, आपलं नका चर पडू घ्या रे तुम्ही. तुम्ही का हसला? आता माझ्या ध्यानात आलं. इतकं आम्ही सेवन केलं हो.
सेवितो हारस सेवितो हारस म्हणा वाटितो अनेका सेवितो आरस वाटितो अनेका सेवितो हारस तो हरस वाटितो अनेका सेवितो हरस वाटितो अनेका घ्या रे होऊन सेवितो हा रस आम्ही त्या रसाचं पारण केलेलं आहे. आम्ही तो रस भरू शेवलाय. हो, हा भक्तीचा रस आम्ही तुम्हाला देण्यासाठी आलो. तो तुम्ही घ्या. महाराज, तो तुमचा भक्तीचा रस इतका गोड आहे. अरे बाबा, तू काय म्हणे, गोड लागे तो मागे रसना. जर तुम्ही याच्यात मन वाचा सहित बुडी दिली तर तुम्हालाही या रसाचं पारण मिळेल. हा माझा अनुभव आहे. हा घ्या माझा अनुभव. भक्तिभाव भाग्याचा अनुभवे आले अंगा ते या जगात. हो, कळालं महाराज. अनुभव आहे तुम्हाला, मान्य आहे. मग काय अनुभव आहे तुमच्या वाक्याची? संत महात्मे सांगतायत, तुकोबाराय म्हणतायत, आमच्या अनुभवाची वाक्यता एकच आहे. काय? अनादी कालापासून असणार हे जगत आणि या विश्वात, या ब्रह्मांडात परमात्माच एक सत्य आहे, असा आमचा अनुभव अभंगाच्या ऐजाचा अनुभव ऐजाचा अनुभव I
विश्वदेव सत्यते देव सत्यते ऐकाचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव विश्वदेव सत्यते ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यते ऐसा वा 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 एकच नंबर. कीर्तन संपल्यानंतर गुळाचा खडा बक्षीस घेऊन जा. हा, अतिशय जोरदार सांग. आणि बर का हे जपायचे आता तुम्ही मागच्या माणसाने हे जपायचे. आमच्यावर गुरुजनाची कृपा झाली, आम्ही कसं तरी जपलं. आम्ही ज्या वेळेला हे म्हणत होतो ना महाराज, हे म्हणत होतो ना त्यावेळेला काही कलाकार मंडळी आम्हाला तुच्छ मानायचं. चाली म्हणते निवळ्या चाली. आता त्यांची कुठल्याच पारायणात नावं नाही. रामनवमीला घरी बसावं. आमचं भाग्य आहे, आमच्या कुळाचं बी भाग्य आहे. आमच्या कुळातल्या मोठ्या मोठ्या माणसांचे आशीर्वाद येतं म्हणून आम्हाला हे जतन करता आलं. आमचं काय नाही, आमचं काय नाही. आम्ही झिरोय झिरो. विठ्ठला विठ्ठला कसे झाले आम्ही वारकरी भूषण आहे. आम्ही वारकरी दूषण आहे. भजन भीष्म कुठली आली? भजन भीष्म आम्ही भजनातले भस्म आहे. भस्मच कसे झाले? टिळे टोपी माळा देवाचे गावाळ वांगवी ओंगळ पाकिटासाठी आपलं पोटासाठी. ज्ञानोबारायांची कृपा आहे म्हणून आमच्याकडे तुकोबारायांची कृपा आहे म्हणून या. वा एक नंबर. अशा जोड चाली अजून बसवा. आणि हे कधी येईल माहितीये का? ज्या वेळेला खरोखर मनापासून आपण भजन करू त्यावेळेलाच हे जमतं. अंतःकरणात आडीबाजी ठेवून एकमेकाची जिरवायची म्हणून जर म्हणत राहिला शेण्या लय अवघड आहे. जाऊ दे. विठ्ठला विठ्ठला ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव विश्वात परमात्मा सर्वत्र आहे हा त्यांचा अनुभव आहे. मग का हो? परमात्मा सर्वत्र विश्वात आहे हा त्यांचा अनुभव आहे. मग आम्हाला तो दर्शनाभूत का होत नाही? याचं कारण आपण अज्ञानी पामर जीव आहोत म्हणून आपल्याला दर्शनाभूत होत नाही. मग सांगा बरं, जर परमात्मा आहे तो दिसत तर नाही असं तुमचं म्हणणं आहे. आणि संत महात्म्यांच्या वचनानुसार जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप असं जर संत महात्म्यांचं म्हणणं असेल, आपल्या एकनाथ महाराजांच्या हरिपाठात जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, बरोबर ना? असं जर संत महात्म्यांचं म्हणणं असेल किंवा नाथ महाराजांचं म्हणणं असेल, मग हरिरूप आम्हाला जगत का दिसत नाही? मगाशी सांगितलेली ती सगळी कारणं आपल्याशी जोडा म्हणून आपल्याला दिसत नाही. बर, मग ज्यांना दिसतंय त्यांना अनुभव आहेच. माझा पहा अनुभव केला देव आपुला, मी देव आपलासा केला. आणि या विश्वात सगळीकडे परमतत्व पाहिलं तर हे जगत नसून परमात्माच आहे अशी अभेद वृत्ती आमच्या ठिकाणी झाली. या जगताकडे पाहिलं, जगत हे मायावश आहे आणि पण या जगताचा करता मायेच्या अनुषंगाने जरी जगत ब्रह्मांड तयार झालं असलं तरी या जगताचा अभिमानी, या जगताचा निमित्त उपादान कारण केवळ परमात्माच आहे. जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरी येले सत्ता मात्रे आपुलिया. परमात्म्याच्या मुळे हे जगत आहे.
जर आहे तर तो परमात्मा कुठं आहे? परमात्मा कुठं आहे? संत महात्मे सांगतात तो परमात्मा कुठं नाही. विठ्ठल विस्तार राजनी विठ्ठल विस्तार लाजनी सप्तही पाताळ भरून सप्तही पाताळे भरून विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल विठ्ठल पुळीचे दैवत विठ्ठल मानसी विठ्ठल पुढे देवत विठ्ठल पुढे देवत विठ्ठल विस्तार लाजनी सप्तही पाताळ भरोनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल विस्तार लाजनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल विस्तार लाजनी त्रिभुवनी विठ्ठल विठ्ठल विस्तार लाजनी सप्तही पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. पुढं विठ्ठल मुनी मानसी. मुनी महात्म्यांच्या हृदयात परमात्मा भरलेलाच आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही हरिपाठातली सगळी प्रमाण म्हणा. एक हरी आत्मा जीव शिव समा. तो नाही ऐसा उरला से कवन सर्वत्र संपूर्ण जगन हा सर्वत्र संपूर्ण जगन तो नाही ऐसा ठाव उरला से कवन सर्वत्र संपूर्ण जगन ऐसा ठाव उरला से कवन सर्वत्र संपूर्ण गगन जैसे सर्वत्र संपूर्ण गगन जैसे सर्व घटी राम देहादेही एक राम देहादेही घटी राम देहादेही एक सर्व घटी राम देहादेही सूर्यप्रकाशक 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 तिकडे बाप माये विठ्ठल आहे रखुमाई विठ्ठल आहे रखुमाई कडे बाप माये विठ्ठलानी रखुमाई हा विठ्ठलानी अरे चालत झाली अजून एखादं काढा ना. जग अवघे देव खोटा ना गवी संदेह. निघालं का नाही पाचवं? अरे परमात्मा सगळ्या जगतातच व्याप्त आहे ना. सर्वा घटी राम एक हरी आत्मा समोहम सर्व भूतेषु कहा पगडारू देखे अनेरा. सगळीकडे परमात्मा आहे. आता हरी बाहेर हरी हरीने घरी हरीने घरी कोंडिले. जर परमात्मा सगळीकडे आहे विश्वात सगळीकडे आहे. सगळीकडे परमात्मा आहे. विश्वाकार होऊन झालेला परमात्मा आहे. याचं फक्त दर्शन संत महात्म्यांना मुनी महात्म्यांनाच आहे. हो मुनी महात्म्यांनाच आहे. का हो त्यांना या परमात्मा पाहण्यासाठी कुठं कुठं बघावं लागेल. अहो जिथं पाहतील तिथं
जिथं पाय ठेवेल तिथं परमात्म्याचं दर्शन त्यांना आहे. आत सुद्धा आहे आणि बाहेर सुद्धा आहे. आत हरे बाहेर हरे, आत हरे बाहेर हरे, आत हरे बाहेर हरे, आत हरे बाहेर हरे, हरे रे घरे कोंडेले, हरे रे घरे कोंडेले, हरिने कामा गातला चिरा, हरिने कामा गातला चिरा, हरिने कोंडेले, हरिने घरी कोंडेले, हरिने कामा गातला चिरा, हरिने कामा गातला चिरा, आत हरी बाहेर हरी, हरिने गारी कोंडेले, हरिने गारे कोंडेले, हरिने गारी आता हरी बाहेर हरी बाहेर हरे, हरिने गारी कोंडेले, हरिने गारे कोंडेले, हरिने गारी कोंडेले, कोंडेले. असं वा, एकच नंबर. अतिशय तुम्ही अतिशय चांगलं म्हणजे कळसच झाला आता. आत हरी बाहेर हरी कळसावी बांधकाम झालं. काय बोलायचं का म्हणत नाही वा. आत हरी बाहेर हरी सर्वा घटी राम देहा देही एक, एक हरी आत्मा जीव शिव सम, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. परमतत्वाचा अनुभव संत महात्म्यांना सर्व विश्वात आहे. या सर्व प्रमाणावरून सिद्ध होतं. एको देवो सर्व भूतेषु गूढः, सर्व साक्षी सर्व भूतांतरात्मा. सर्व भूत मात्रांमध्ये परमात्म्याचे अनुभव आहे, तो विभागलेला आहे. बर बर बर, मग दाखवा बरं. अरे तो दिसत नाही, मग काय करावं लागेल त्याच्यासाठी? तरी परमात्मा ऐशे जे एक वस्तू असे ते जया दिशे ज्ञानाची स्तव. आपल्या ठिकाणी ज्ञान अवलोकन केलं पाहिजे. आणि ते ज्ञान अस्ति ब्रह्मेती चेद्वेत. ज्यांना या त्रिभुवनात या जगतात ब्रह्मतत्वाचा अनुभव आहे, अस्ति ब्रह्मेती चेद्वेत पतंजली मुनी सांगतात. ब्रह्मतत्वाचा अनुभव दोन्ही बाजूने, एक निर्गुणत्वाने सुद्धा आणि सगुणाच्या साक्षात्काराने सुद्धा, दोन्ही स्वरूपाने जर अनुभव असेल तर त्यांनाच शरण जा. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. तत्वदर्शी पुरुषांना तुम्ही शरण जा ज्यांना ब्रह्मतत्वाचा अनुभव आहे.